आमच्या घराच्या समोर ही अशी 2 नारळाची झाडं आहेत आणि या 2 नारळांच्या झाडाखाली आमचं घर वसलं याच नारळाचा एक नारळ खाली पडला होता रात्री. तो आत्यांनी असा सोलून आणला. बहुतेक हा शहाळ्याचा असावा, कारण भरपूर हिरवागार होता. याच्यावरची जी हिरवी साल आहे ना, ती सगळी आत्यांनी मशीनच्या साहाय्यानं काढून आणली होती. पण तरीही तो नारळ फुटेल, कारण त्यावेळी स्वामिनी झोपलेली होती, त्याच्यामुळे जास्त काही काढलेलं नव्हतं. त्याच्यानंतर मी ते काढून घेतलं आणि हा खरंच शहाळ्याचा होता, कारण तो सोलतानाच लक्षात येत होता. स्वामिनीला पाणी पिण्याची खूप जास्त घाई झाली होती आणि हा कचरा उचलून ती डायरेक्ट त्या तांब्यामध्ये भरत होती, ज्यात या नारळाचं पाणी काढायचं होतं. जवळजवळ तांब्याभर पाणी यामध्ये निघालं. ते काढून घेतलं, तिला थोडंसं पाजलं, ती थोडंच पिलं. नारळातलं पाणी पिण्यापेक्षा तिला ती नारळाची मलई खायला खूप जास्त आवडते आणि तिने तीच मनापासून खाल्ली. अशी होती आजची आमची दुपार. बाय बाय.